अरे ते लय चाबरे आहेत. मी त्या टायमाला लाडक्या बहिणीला म्हणलो होते, हे लय असे चाबरे आहेत. पहिले अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसत्या, कपा कप वाटी देत. हा कुठून आणते तो, कुठून पैसे बी लय आणते तो. ते आकडा ऐकलं, पांढरे डोळे होते तिकडं. इतकी 1000 कोटी आणले वाटीले, कुठून आणले? एकाने घरी केलं नाही, वावरही केलं नाही, कोणचं नाही, सगळेच वावर जसेल तसेच आहेत. पुऱ्या मंत्र्याचे, आमदाराचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळेच वावर तसेच आहेत. बघ पैसे आणले कुठून? इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणतात इतक्या लाडक्या बहिणीला वाटले. आता बंद बी केली दिसती, अटी घातल्यात म्हणल्यावर आता काय भेटायचं नाही. त्याने अटी अशा कशा घातल्यात काय माहित. अशा अटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही, अशी अट असायला पाहिजे त्याची. म्हणजे लय हुशार समजते स्वतःला, म्हणजे ते असेच अट काढू शकते ना ते. ज्याला घर आहे त्या लाडक्या बहिणीला, आता सगळ्या लाडक्या बहिणीला घरी, मग कुणाला देतो? तुला घेतो की एकट्याला? हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत, हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत, कर्जमुक्ती करणार नाहीत, शेतीमालाला भाव देणार नाहीत, लाईट देणार नाहीत, पाणी उपलब्ध करणार नाहीत. नुसते डांबऱ्या बांधित, नुसते रोड टाकी देत. काय करते का? नुसते रोड खांदे, सिमेंट काढी देत, डांबर टाकी दे, डांबर काढी दे, सिमेंट टाकी दे, दुसरं काहीच करीत नाही. नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल भले उच टाकायचे, नुसते चित्र, त्या संप्रदाय बघितलं नुसते चित्रच आहेत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर. इतकं टोल आणि ते, म्हणजे हे नुसते रोड बांधतात. गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत. त्यांच्या कापसाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, द्राक्षाला भाव पाहिजे, सोयाबीनला पाहिजे, गव्हाला पाहिजे, नाही तिकडे नाही भाव. कर्जमुक्ती नाही, इकडे तेल वाढीते, मीठ वाढीते, सगळं वाढीते, कळून देणार नाहीत काही. एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीते. हे लय नमुने पाहिजेत. पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही. नसतं आपण जर मैदानात असतो, समीकरण जुळलं असताना सुपडा सापच केला असता. हो, पण आता हुकलं ते जाऊन दे. आता काय, आम्ही सगळे सामाजिक होतो, मेळ जुळला नाही आम्हाला, लवकर देऊ बघू. पण आरक्षण घेणार, सुट्टे देणार. हा, काय ताकद वापरायची तो वापरायची. पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. हा, प्युअर सावध येतात आम्ही. हा, आणि प्युअर मराठी त्याच्यात. एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या. आता जेव्हा लाठीचार्ज झाला